नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक कृष्णा रबळे. स्वप्न स्फूर्ती अकॅडमी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, गेले 1 वर्ष झाला आपण शिक्षक भरतीची वाट पाहतोय. आता ही वाट पाहत असताना आपण शिक्षक अभियोग्यता परीक्षा दिली, त्याच्यानंतर आपली पवित्र पोर्टलला नोंदणी सुद्धा झाली. त्यानंतर बिंदू नामावली, रोस्टर वगैरे ह्या सर्व गोष्टी हे नवीन नवीन शब्द आपण ऐकले आणि त्याच अनुषंगाने आता आपल्याला ज्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ज्या जाहिराती येणं गरजेचं आहे, त्या जाहिराती 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला अवेलेबल होणारच आहेत. फक्त तत्पूर्वी आपण आजचा व्हिडिओ जो बघतोय, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जाहिरात जनरेट झाल्यानंतर ॲक्च्युली आपल्याला त्या जाहिराती कशा पद्धतीने दिसणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला प्राधान्यक्रम ठरवणे हे अत्यंत गरजेचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, जर आपला प्राधान्यक्रम द्यायला जर चुकला तर आपले शिक्षक भरतीमधून जी काही आपली वाटचाल आहे ती कदाचित संपून जाण्याची, म्हणजेच आपल्याला शिक्षक भरतीपासून वगळण्यात येण्याची किंवा आपल्याला शिक्षक भरतीपासून वंचित राहण्याची वेळ आपल्यावरती येऊ शकते. या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि शिक्षक भरतीची जी काही ऑथेंटिक माहिती आहे, जी की योग्य आहे, ते आम्ही तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तत्पूर्वी पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की शिक्षक भरतीच्या अनुषंगानं विथ इंटरव्ह्यू असेल किंवा विदाउट इंटरव्ह्यू असेल, या दोन्ही जाहिराती आपल्याला एकाच वेळेला दिसणार आहेत आणि या एकाच वेळेला जाहिराती दिसल्यानंतर आपल्याला ज्याचे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत, ज्या संस्थेला किंवा ज्या जिल्हा परिषदला, नगरपालिकेला किंवा महानगरपालिकेला आपल्याला नोकरी करायची आहे, त्या संस्थांना आपण प्राधान्यक्रम ठरवणं म्हणजेच प्रायोरिटी देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच अनुषंगानं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करतोय. तत्पूर्वी मी तुम्हाला काही जाहिराती दाखवतोय. या जाहिरातीमध्ये बघा, आता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, जनरेटेड प्रेफरन्सेस ऑफ ॲप्लिकंट विदाउट इंटरव्ह्यू हे या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला उमेदवाराचे जे नाव दिलेलं आहे, आता या उमेदवाराच्या नावामध्ये आपल्याला काय करावं लागेल, एकच महिने. या जाहिरातीमध्ये बघा, आपल्याला उमेदवाराचं नाव दिलेलं आहे. आता या उमेदवाराच्या नावामध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर या ठिकाणी आपलं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी आपलं प्रिंट होऊन येतं. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल जर माझं जर बघायला म्हटलं तर या ठिकाणी जे नाव आहे ते या ठिकाणी सुरुवातीला मला येणार, म्हणजेच इथं नाव प्रिंटेड असणार आहे. इथं माझं नाव असेल कृष्णा म्हणून. आता हे माझं नाव आलं, त्यानंतर जे प्रिंट डेट आहे, ज्या दिवशी आपण प्रिंट काढू ते प्रिंट डेट या ठिकाणी असणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण जर जाहिराती बघितल्या तर आपल्याला सविस्तर माहिती मिळते की या ठिकाणी बघा, मला पहिल्यांदा जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीमध्ये उल्लेख काय करण्यात आलेला आहे, रायगड. या ठिकाणी पहिली जाहिरात आहे रायगड, दुसरी आहे गडचिरोली. आता रायगड म्हणजेच एक गोष्ट समजून घ्या, जे माझं शैक्षणिक पात्रता किंवा जी माझी व्यावसायिक पात्रता मी पवित्र पोर्टलला नोंद केलेली आहे, त्याच अनुषंगानं मला प्रेफरन्स किंवा मला असणारे जे प्राधान्यक्रम आहे ते जनरेट होणार आहे. मला त्याच्यापेक्षा वेगळी कोणतीही एखादी जाहिरात दिसणार नाहीये. माझी जी पात्रता असेल, जे शैक्षणिक अर्हता असेल, याच अनुषंगाने मला प्रेफरन्स दिसणार आहे. आपण हा जो उदाहरण म्हणून पाहतोय, याच्यामध्ये 1 ते 8 साठी असणारे जे काही प्रेफरन्स आहेत ते आपल्याला या जाहिरातीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला प्रेफरन्स आलेला आहे रायगड, दुसरा आलेला आहे गडचिरोली. आता या ठिकाणी बघा, रायगडमध्ये एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी रायगड, त्यानंतर गडचिरोली एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी गडचिरोली. म्हणजेच काय, प्रायमरी म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 1 to 4 किंवा 5, अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 to 5. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की ही अनुदानित संस्था आहे. ॲडेड यानी की किंवा ॲडेड म्हणजे काय, तर अनुदानित. म्हणजे आपल्याला ही जी जाहिरात दिलेली आहे ही अनुदानितची आहे. आता 1 ते 5 ला ही जाहिरात असल्या कारणामुळे आपल्याला शिक्षक भरतीमध्ये सर्व विषय शिकवावे लागतात. 1ली ते 5वीची जाहिरात असेल तर सर्व विषय शिकवावे लागतील आणि शिकवण्याचं माध्यम जे दिलेलं आहे म्हणजेच आपलं काय, टीचिंग मीडियम, हे सुद्धा आपल्याला काय दिलेलं आहे, या ठिकाणी मराठीमधून दिलेलं आहे. आता या जाहिरातीचा एक सखोल अभ्यास करून घेत असताना आपण जाहिरातीचा अभ्यास होणं आणि मग प्रेफरन्स देणं हे गरजेचं आहे. विदाउट जाहिरातींचा अभ्यास करता आपण ज्यावेळेला प्रेफरन्स द्यायला सुरुवात करू त्यावेळेला आपल्याला फार मोठा गोंधळाला सामोरं जावं लागेल. आता या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनवरती जी जाहिरात दाखवतो. आता या जाहिरातीमध्ये बघा, पहिला आलेला आहे या ठिकाणी
मला पहिलं नाव आहे रायगड, दुसरं आहे गडचिरोली, तिसरं चंद्रपूर, चौथं रत्नागिरी आणि 5 नंबरचं आहे पुणे. अशा एकूण मला जाहिराती आलेल्या आहेत, त्या म्हणजे एकूण आलेल्या आहेत 12 जाहिराती. मग आता या 12 जाहिरातीवरती मला काय करावं लागेल, मला प्राधान्यक्रम ठरवावे लागतील. आता या ठिकाणी मी पहिला प्राधान्यक्रम कसा देतोय ते गोष्ट समजून घ्या. या ठिकाणी मला पहिला प्राधान्यक्रम द्यायचा आहे तो म्हणजे मी सांगलीमध्ये आहे, म्हणजे माझा होम डिस्ट्रिक्ट. त्यामुळे मी सांगलीच्या या ठिकाणी काय करतोय, तर या ठिकाणी मी पहिला 1 क्रमांक लिहितो. या ठिकाणी मी काय दिलेला आहे, पहिला पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. सांगलीनंतर मी सातारामध्ये जातोय, कारण सांगलीच्या जवळचा असणारा कोणता, सातारा. मग आता साताऱ्यामध्ये मी आल्यानंतर साताऱ्यामध्ये मी कुठला पहिला देतोय, तर NP विटा. आता NP ची जी आहे नगरपालिकेची जी आहे पाचगणी, सातारा नगरपालिका पाचगणी, याच्या समोर मी 2 हा क्रमांक लिहितो. हे फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण जोपर्यंत क्रमांक लिहित नाही तोपर्यंत आपली ती जागा विचारात घेतली जात नाहीये. आता या ठिकाणी 2 लिहिलं, त्यानंतर परत तिसरी साताऱ्याची आहे, त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्था. पण मला रयत शिक्षण संस्थेला प्रायोरिटी द्यायची नाही, तर मला प्रायोरिटी द्यायची आहे रत्नागिरीला. आता या ठिकाणी रत्नागिरी आहे ते म्हणजे 4 नंबरला आहे, पण या रत्नागिरीला माझा प्राधान्यक्रम जातो तो म्हणजे तिसरा. आता तिसऱ्या प्राधान्यक्रमानंतर चौथा मी देईन पुण्याला. पुण्याचा एज्युकेशन ऑफिसरला आहे, त्याला मी प्राधान्यक्रम देतोय 4 नंबर. पुणे नंतर मी देतोय परत पुणे PCMC. आता पुणे PCMC ची पण जाहिरात आलेली आहे याच्यामध्ये. आता या ठिकाणी मी पुणे बघितलं तर PCMC आहे, म्हणजे 4 नंबर झाल्यानंतर माझा पुणे PCMC ला क्रमांक येणार आहे 5वा. आता हे 5 क्रमांक मी दिलेले आहे. त्यानंतर 6वा मला जर प्रेफरन्स द्यायचा असेल तर मी काय करतोय की माझ्या जिल्ह्यापासून जसं दूर जाईल तसं मी प्रेफरन्स देत जातोय. आता रायगड आहे, आता या ठिकाणी मी काय करतोय, रायगडला प्राधान्यक्रम देण्याचा प्रयत्न करतोय. आता रायगड या ठिकाणी मला किती नंबरला दिसत आहे, 1 नंबरला. पण माझा प्राधान्यक्रम जो आहे रायगडला तो 6 नंबरचा आहे. म्हणजे जर मला पहिल्या 5 ठिकाणी जर नोकरी जर भेटली नाही तर माझा अर्ज हा 6व्या ठिकाणी म्हणजे रायगड या ठिकाणी येईल. त्यानंतर मी 7 नंबरचा प्रेफरन्स देतोय तो म्हणजे सातारा. आता साताऱ्यामध्ये देत असताना मी कोणाला देतोय, तर हे शिक्षण संस्था, म्हणजे या ठिकाणी माझा प्राधान्य क्रमांक आला 7वा. त्यानंतर मी 8वा प्राधान्यक्रम देईल तो म्हणजे असणारा सातारा रयत 6 ते 8. आता जो प्राधान्यक्रम मी 7 नंबरचा दिलेला आहे तो कशाला दिलेला आहे, रयत शिक्षण संस्था 1 ते 5. आता मी जो साताऱ्याला प्राधान्यक्रम देईल तो असेल माझा रयत शिक्षण संस्था 6 ते 8 साठी, तो माझा प्राधान्य क्रमांक आहे 8वा. तुम्ही पण एक गोष्ट समजून घ्या की मी ज्या पद्धतीने प्राधान्यक्रम भरतोय अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा प्राधान्यक्रम भरायचे आहेत. आता अहमदनगरला मी देतोय प्राधान्यक्रम माझा NP कोपरगावला 9 नंबरचा मी प्राधान्यक्रम या ठिकाणी देत आहे. त्यानंतर 10 नंबरचा माझा आहे तो चंद्रपूर. आता चंद्रपूर या ठिकाणी फार दूर आहे सांगलीपासून, त्यामुळे मी काय करतोय, चंद्रपूरला माझा प्राधान्यक्रम जो आहे तो मी 10 नंबरचा देतोय. आता 10 नंबर नंतर 11 नंबर देईल. चंद्रपूरच्या पुढे आहे ते म्हणजे गडचिरोली, पण इथं मला 2 नंबरला दिसत आहे, पण या ठिकाणी मी प्रेफरन्स क्रमांक देतोय त्याला 11 नंबरचा. आता राहिलेली माझी फक्त एकच संस्था आणि ती म्हणजे मुंबई. आता मुंबईला मी काय देतोय, MNP आहे, महानगरपालिकेचा आहे, त्या संस्थेला मी देतोय 12 नंबरचा प्रेफरन्स. म्हणजे विद्यार्थ्यांनी समजून घ्या की हे 12 नंबरचे प्रेफरन्स मी या ठिकाणी भरलेले आहेत. म्हणजे मला एकूण 12 संस्था आलेल्या आहेत. त्या 12 संस्थांच्या मी पुढे काय केलेलं आहे, 1 2 3 4 ते 12 पर्यंत मी एक क्रमांक लिहिलेले. आता हे क्रमांक म्हणजे काय, तर मी ज्या संस्थेमध्ये मला जॉब करायचा आहे त्या संस्थेचा मी प्राधान्यक्रम या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे मला पहिल्यांदा जर नोकरी कुठं हवी असेल, मला पहिल्यांदा काम करायला कुठं जर आवडत असेल तर ते मला आवडते कुठं, सांगली जिल्ह्यामधील नगरपालिकेची जी नगरपालिका विटाची जी प्रायमरीची जाहिरात आलेली आहे या ठिकाणी मला पहिल्यांदा म्हणजे 1ली ते 5वीला अनुदानितला काम करायला आवडेल. कारण माझा हा काय आहे, होम डिस्ट्रिक्ट आहे. हे फार महत्वाचं आहे, कारण मी होम डिस्ट्रिक्टला प्रायोरिटी दिलेली आहे. जर मला समजा होम डिस्ट्रिक्टला जर अर्ज जर भेटला नाही तर मला पुढे जायला लागेल. मग या पद्धतीने मी काय केलं, दुसरा प्रेफरन्स दिला तो म्हणजे कुठे दिलेला आहे, या ठिकाणी सातारा. आता होम डिस्ट्रिक्टच्या जवळचा जिल्हा असणारा तो म्हणजे सातारा, म्हणून साताऱ्याला मी पाचगणीची जी नगरपालिका आहे तिला प्रेफरन्स दिलेला आहे तो म्हणजे 2 नंबरला. म्हणजे सांगलीमध्ये जर मला मिळालं नाही तर मला पाचगणीमध्ये मिळू शकेल. अशा पद्धतीने मी प्राधान्यक्रम दिलेले आहेत. माझ्या जिल्ह्यापासून मी दूर गेलेलो आहे. आता 1 ते 5 आणि 6 ते 8 ला असे प्राधान्यक्रम आलेले. आता हे प्राधान्यक्रम विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करावं लागतील, तर प्रेफरन्स जनरेट झाल्यानंतर अशा पद्धतीने कच्चं काम केल्यानंतर
नेट कॅफेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे अंक जे दिलेले आहेत या पद्धतीने, इथं मी जे तुम्हाला अंक दाखवलेले आहेत हे या पद्धतीने तुम्हाला सुद्धा त्या प्राधान्यक्रमाच्या पुढच्या बॉक्समध्ये अंक लिहावे लागतील, आकडे लिहावे लागतील. आता हे लिहिल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, प्रेफरन्स लॉक म्हणून एक ऑप्शन येईल. आता लॉक प्रेफरन्स केल्यानंतर तुम्हाला एक पुढच्या वेगळ्या पद्धतीनं पीडीएफ जनरेट होईल, ती अशी तुम्हाला दिसेल. आता या ठिकाणी मी बघा पहिला जो प्राधान्यक्रम दिलेला तो दिलेला सांगली, म्हणजेच लॉक प्रेफरन्स केल्यानंतर अशा पद्धतीने आलं. पहिल्यांदा मला नाव वेगळं दिसत होतं, पण आता मात्र नाव मला काय दिसत आहे, वेगळं दिसत आहे. म्हणजे पहिली जाहिरात माझी आहे सांगलीसाठी, सांगलीला पहिला अर्ज गेला. आता सांगलीला अर्ज गेल्यानंतर परत काय होणार आहे, दुसरा अर्ज माझा आलेला आहे. तो म्हणजे कुठं आलेला आहे, पहिला सांगलीला गेला, दुसरा मला सातारा. म्हणजे मी ज्या पद्धतीने अर्ज फिलअप केलेला आहे या ठिकाणी बघा माझा प्रेफरन्स पहिला कुठं होता, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवतोय. या ठिकाणी माझा पहिला प्रेफरन्स होता सांगलीला, त्यानंतर दुसरा प्रेफरन्स होता सातारा. सेम त्या पद्धतीनं ज्या वेळेला पीडीएफ जनरेट होईल ती या पद्धतीनेच होणार. माझा पहिला प्रेफरन्स आला तो म्हणजे सांगलीला, माझा दुसरा प्रेफरन्स आला सातारा, तिसरा प्रेफरन्स आला रत्नागिरी आणि चौथा प्रेफरन्स आला माझा पुणे. म्हणजे ज्या पद्धतीने मी त्या ठिकाणी माहिती भरलेली, त्याच्यानंतर मी लॉक प्रेफरन्स केल्यानंतर या पद्धतीने माझी एक पीडीएफ जनरेट होईल. आता ही पीडीएफ जनरेट झाल्यानंतर याची प्रिंटआउट आपण जपून ठेवणं गरजेचं आहे. आता हे प्रेफरन्स का महत्वाचे आहेत हे समजून घ्या, कारण ह्या प्रेफरन्सवरती आधारितच आपली नोकरी भरती फार महत्वाची आहे. आता या ठिकाणी मी 1 नंबरला प्रेफरन्स दिलेला आहे. जर समजा माझं मेरिट जर जास्त असेल, फॉर एक्झाम्पल सांगली नगरपालिका विटाची जी आहे त्या ठिकाणी एकूण 1000 अर्ज जर आले असतील, तर त्या 1000 अर्जामध्ये माझा सुद्धा एक अर्ज आहे. तर त्या 1000 मध्ये जर समजा माझा पहिला क्रमांक जर लागला तर मला हा प्रेफरन्स काय होईल, सिलेक्ट करून दिला जाईल. म्हणजे माझी निवड होणार ती सांगलीला नगरपालिका विटा असणारी जी शाळा आहे त्या ठिकाणी माझी निवड होणार. पण जर समजा माझा इथे जर नंबर लागत नसेल, मी मेरिट मधून इथून बाहेर पडलो, म्हणजे 1000 मुलांचे जे अर्ज आले त्या अर्जामध्ये माझं मेरिट चांगलं नाहीये, मला मार्क्स थोडेसे कमी पडले, तर माझा हा प्रेफरन्स काय होतो, इथून कट होतो, कारण माझं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं नाहीये. तर माझा हा प्रेफरन्स पुढे जातो, तो म्हणजे 2 नंबरचा. मग 2 नंबरला माझा प्रेफरन्स कुठं आहे, तर सातारामध्ये. मग सातारामध्ये कुठं आहे, नगरपालिका पाचगणी. मग नगरपालिका पाचगणीला समजा 1500 अर्ज आलेले, तर ह्या 1500 मध्ये जर एक जागा भरायची असेल तर या 1500 मध्ये माझा क्रमांक हा पहिला आला पाहिजे. तो कसा, मेरिट नुसार. जर माझं मेरिट मध्ये जर पहिलं नाव बसलं तर मला या प्रेफरन्सला नोकरी भेटणार, म्हणजे माझं सिलेक्शन होणार सातारा पाचगणी नगरपालिकेला. जर समजा माझं इथंही मेरिटला बसलो नाही, मी इथं 3 नंबरला मेरिट आलं, मला ऍक्च्युअली यायचं होतं की तिला 1 नंबरला, जर माझं इथंही सिलेक्शन झालं नाही तर हा माझा प्रेफरन्स काय होणार, रद्द होणार आणि मला पुढे प्रेफरन्सला जावं लागेल, ते म्हणजे पर्याय क्रमांक 3ऱ्याला. आता 3रा प्रेफरन्स आहे माझा तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरीमध्ये काय सांगितलेलं आहे, एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी रत्नागिरी. आता प्रायमरीला गेल्यानंतर मला काय करावं लागेल, माझं परत रत्नागिरीला एकूण किती अर्ज आलेले आहेत 1ली ते 5वी साठी, त्या एकूण अर्जामध्ये पुन्हा काय होणार की माझा नंबर तिथं बसतोय का हे तिथं चेक केलं जाईल. आणि जर माझा नंबर जर तिथं बसला तर मात्र काय होईल, मला तिथं सिलेक्शन दिलं जाईल. आणि जर माझा जर नंबर नाही बसला तर माझं सिलेक्शन तिथं काय होईल, कॅन्सल होईल. असं करत 4 नंबरला येईल. 4 नंबरला जर सिलेक्शन जर माझं झालं, मेरिट मध्ये जर मी टॉपला आलो तर मला या ठिकाणी सिलेक्शन मिळेल. जर इथं पण नाही सिलेक्शन झालं तर असा 5 नंबरला येईल. 5 नंबरचा माझा आहे पुणे पीसीएमसी प्रायमरी, म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला. जर समजा या ठिकाणी पण माझं सिलेक्शन जर होत नसेल मेरिट नुसार तर माझा अर्ज जाईल 6 नंबरला. असं करत माझा अर्ज कुठपर्यंत पोहोचणार आहे, तर जी 12 नंबरची संस्था आहे जी की मुंबई मी दिलेली आहे, कुठं दिलेलं आहे 6 ते 8 साठी दिलेलं आहे, आणि इथं आहे 12 नंबर. जर समजा या 12 नंबरच्या मेरिट मध्ये समजा 2000 अर्ज आलेले आणि ह्या 2000 अर्जामध्ये जर माझा पहिला क्रमांक जर मेरिटला बसला तर मला मुंबई महानगरपालिकेमध्ये जॉब भेटेल. पण जर समजा माझं इथंही मेरिटला बसलं नाहीये तर मला इथून पण काय करावं लागेल, आउट व्हावं लागेल. आणि माझा प्रेफरन्स एकूण किती होते 12, आणि 12वा म्हणजे शेवटचा प्रेफरन्स मी इथंही मेरिटला बसलो नाही, याचाच अर्थ शिक्षक भरतीतून मी काय झालेलो आहे, आउट झालेलो आहे, म्हणजे मी बाहेर पडलेलो
आहे, आता मला नोकरी मिळणार नाहीये, या पद्धतीने आपल्याला प्रेफरन्स द्यायचे. कदाचित काही मुलांना पहिल्या प्रेफरन्सला नोकरी भेटेल, काही लोकांना 10व्या प्रेफरन्सला नोकरी भेटेल, तर काही लोकांना अगदी शेवटच्या प्रेफरन्सला सुद्धा नोकरी भेटेल. आता यामध्ये एक गोंधळ होतो. बऱ्याच मुलांना वाटतं की सर मला तुम्ही स्क्रीनवरती दाखवता की आम्हाला फक्त 12 प्रेफरन्स आले. काही लोकांना हे 120 सुद्धा प्रेफरन्स असू शकतात, काही लोकांना हे 1200 सुद्धा प्रेफरन्स असू शकतात. पण एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो, 1200 प्रेफरन्स आले म्हणजे आपलं सिलेक्शन होईलच याची शाश्वती नाहीये. कारण का 200 मार्कांची आपण टेट परीक्षा दिलेली, यापैकी ज्यांना 1 ते 200 मार्क पडलेले, 200 कोणाला पडलेले नाही पण 1 मार्क पडणारे विद्यार्थी आहेत. हा 1 मार्क पडणारा सुद्धा विद्यार्थी अर्ज करू शकतो. त्याला सुद्धा या पद्धतीने 120 किंवा 1200 प्रेफरन्स दिसू शकतात. मग जास्त प्रेफरन्स दिसले म्हणजे त्याला जास्त नोकरी भेटेल का? तर मुळीच नाही. प्रेफरन्स हे फक्त तुम्ही भरलेल्या शैक्षणिक पात्रतेवरती आधारित आहेत, त्याचा आणि नोकरीचा काही संबंध येत नाहीये. सर्व विद्यार्थी त्या जागेसाठी अर्ज करतात आणि जागेसाठी अर्ज केल्यानंतर कुणाचं सिलेक्शन होणार ते मी आता तुम्हाला सांगितलं की उतरत्या क्रमाने रँडमली मेरिटनुसार खाली खाली येतं आणि जो त्या मेरिटमध्ये बसेल त्याचं त्या ठिकाणी काय होतं, सिलेक्शन दिलं जातं. ही गोष्ट समजून घ्या. यासाठीच आजचा हा आपण व्हिडिओ बनवलेला. आता या व्हिडिओमध्ये आपण एकच गोष्ट समजून घेणं गरजेचं होतं, ती म्हणजे काय की मेरिट कशा पद्धतीने जनरेट होते. आता हे जे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे ही PDF आहे, ती 2017 अभियोग्यतेमध्ये जी PDF झालेली त्यातील एका विद्यार्थ्यांची PDF आहे, आपल्या क्लासमधील सरांची PDF आहे. त्या अनुषंगाने आपण काय केलेलं आहे, तुम्हाला प्रेफरन्स या जाहिरातीमधून कशा पद्धतीने जनरेट होणार आहे ते या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला यासाठी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहून कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओची लिंक इतरांच्या सोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचे हे थोडंसं समजून यायला मदत होईल. तुर्तास धन्यवाद. लवकरच आम्ही तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच तुमच्यासाठी भेटीला येऊ. तोपर्यंत